पोळ्या पोळ्या करताय कोण काय येणार आहे आज? रात्री जावा येणार होतं. दोन पोळ्या चालल्यात का नाही? हा किती पोळ्या खातोय जावाय काय माहिती आता. आता ते इतरायला लागत तिला आमच्या किती वाळायला 4-5 पोळ्या उडत तुमच्या मुखाचा केलाय वहिनी. मोठं एवढी मोठी पोळी गात्या. अगं बाई उडत तेवढा आपल्या मम्मीचा तुझी तुझी वहिनी असेल नाही. वहिनीचा माझ्या. आईने सकाळी सकाळी सारवून घेतले सगळं. काय चाललंय काय माहिती. उठून सकाळी सकाळी सारवत बसली कारण आज जावा येणार आहे ना तिचा धोंड जेवण खायला. चला आता आंघोळ करून चहा वगैरे घेऊया. पुरारी आमच्या इथं आणि स्वयंपाक करे ना. आमच्या मेकअप करते बघा आता आंघोळ बिंघोळ करून. आई काय करते का मेकअप. मी पण आता आंघोळ करून चहा ठेवला. कुकली ती पोळ्या करायच्या ते तुला काय बाहेर पोळ्या का करायच्या ते का आज. हा छान दिसते यार. दोन पोळ्या करायचे जावायला बोलावले जेवायला. म्हणून मेकअप करते का आज एवढा. नाही बाई हा ते सारू बिरून घेतले बाहेर. हा जावायचा एवढं पोळे दोन पोळ्या करायच्या ते तू कधीच करते येड्या आणि पुढं मला उरकायचं नाही चूल पेटव बाहेर. चूल पेटवून आता आईने डाळ घातली शिजायला पोळ्यांसाठी. आई गेली पाणी आणायला. अशी चूल पेटून त्याच्यावर डाळ टाकली शिजायला. भात घातले पुरण शिजलं होय. शिजलं पुरण शिजून घेतलं भात घातला. पुरण शिजलं आहे. काय पुरण शिजून घेतलंय त्यात व्हायचं असं हे करून घ्यायचं. मीठ टाकले का. मीठ टाकलं गुळ टाकायचं परतून घ्यायचं थोडं. घरातलं काय होतं. दररोजचं लागत नाही इकत नाही जास्त. हा पोळी चांगली होती. हे काय भिजाय घातले आहे. ते घेतले गव्हाचं पीठ. पोळ्याला पीठ होय. भाज्याला बी कांदा चिरलाय आता. भाज्याचं पीठ मग कांदा आखी लावला आणि इलायची टाकली का. टाकले वाटून होय. कसं वाटलं काय. पाट्यावर वाटलं. वाटेवच वाटलं मिक्सर मध्ये नाही वाटत होय. नाही चवलीत नाही. होय तुला कटाळा येत नाही मग की पाट्या वाटायचं. आम्हाला सवय आहे करायची. हा तर रोज रोज करून कटाळा नाही का गाय येत एकटीला. आता येतो ते आला तरी काय करायचं करायचं का. हा करायचं. तुला वाटत नाही का लेक आपली इथं पाहिजे होती काम करू लागाय तुला. हा शाळा शिकवली हा आजी आणि आजीने. पहिल्यापासून तुला मदतच नाही झाली काय ग माझी कधीच. नाही हा झाली काय करायचं शिकवते आपल्याला पायावर वाटण्यासाठी हे सगळं तयार करून घेतले. त्यात आधी खोबरा लसूण कारयाळ कांदा आणखीन तळलेली मिरची कोथिंबीर टाकली आणि धन हे सगळं भाजून घेतलंय ह्याच्यात. आणि आता मस्तपैकी थंड करायला ठेवते थोडा वेळ आणि थंड झाले की आपण त्याचं वाटण तयार करून घेऊ. बघू ते मस्त मस्त त्याची कलर पण छान आलाय. आता वाटणाचा पण कलर मस्त मिक्स होईल. तेल गरम झालंय चांगलं. आता त्याच्यात आपण जिरं टाकू फोडणीला. जिरं टाकल्यानंतर आता कढीपत्ता टाकलाय. आता घरचाच कढीपत्ता आहे झाड लावलेले आहे मी. आणि त्याच्यात आता हळद टाकू तळायला. बरं हे तळून घेऊ आधी. आता आपण वाटणात मग मिरच्या टाकल्या ते बरं. आता थोडस कमी होईल ना तिखट म्हणून थोडासा आपला घरचा मसाला थोडासा टाकून द्यायचा म्हणजे चव पण येते थोडीशी घरच्या मसाल्याची. मसाला जरा चांगला तळून घ्यायचा.
आता हे आपलं तळून झालंय मसाला आणि आता हे आपलं वाटण आहे सगळं मगाशी वाटलेलं. तर आता ते ह्याच्यात तेलात तळू थोडा वेळ मस्त लाल होईपर्यंत तेलात तळून घेऊ आपण त्याला. आई पाणी नको ना टाकू लगेच. कांदा नाही टाकायचा आणि तळून घे समजा आणि डाळीचं ते टाक डाळ आणि थोडी कंच हे टाकू का मग हा, तळून झालं. येळवून टाक. बरं आता हे येळवून सोडा आणि मग त्या खवळून घे पाणी तळून टाकून. झालं की हे टाक. याला काय म्हणतात आहे येळवून हे कसं काढलंयस तू. डाळीचं घेऊन काय काढायचं. म्हणजे डाळ शिजवले त्यातलं वरचं पाणी का. पाणी निघायचं. म्हणजे आम्ही त्याला येळवणी म्हणतो पण काय काय लोक कटाची आमटी म्हणतात. काय करायचं, काय झालं? आमच्या धनगराच्यात त्याला येळवणी म्हणतात. अरे तळलंय थोडस चांगलं त्याच्यात थोडं आपण मीठ टाकू चवीनुसार. वाटणात टाकलं म्हणजे थोडं तळून निघेल मस्त पैकी. मस्त असं तळलंय आता बघा कलर किती छान आलाय त्याला. आता त्याच्यात आपण हे वतून देऊ. खाऊन खा जेवा. मस्त आमचं तेल सुटलंय आता त्याला. कोण आलंय का साबा. आत्या आली माझी. कोणी आते बरं वाईट झालं का तुमचं. बरं आहे ना आत्या. क्या आणले खायला आत्या. असं होय कवा शिकायला. आता झालं लय लांब राहते बाजी. कुठं राहते का आत्या तू. लांब राहते. वस्तीच्या ह्या टोकाला आम्ही वस्तीच्या त्या टोकाला आत्या. सकाळी तिला मुरळ गेला. आत्या पोळ्या लाटतीय आणि आई काय करते भाजतीय. काय करताय व? पोळ्या पोळ्या करताय कोण नाही येणार यार. राहते गावा येणार आहे. दोन पोळ्या चालल्यात काय तुम्ही. हा किती पोळ्या खातोय जावाय काय म्हणते आता. आता ते इतरायला लागेल तिला आमच्या एवढी वाळायला 4-5 पोळ्या उंडा तुमच्या मुखाचा केलाय वहिनी. मोठं. मोठी पोळी का त्या. अगं बाई उंडा तेवढा आपल्या मम्मीचा तुझी तुझी वहिनी असेल नाही. वहिनीचा माझ्या हम्म वहिनीला मोठा उंडा केला तुम्ही. ते तव्यात बसेल का? तव्यात बसेल का एवढा. सका वा एवढं पीठ झालं. कसे बघ पोळ्या दोंड पोळ्या झाल्या दोंड पोळ्या. काय लागतंय करायला. तुम्ही गेलता का तुमचं लग्न झालं तेव्हा दोन पोळ्या काय. आम्हाला नव्हतं बाय पहिलं आम्हाला काय होतं वहिनी आपलं. आता लय मिजेत झाल्यात का जावयाचे. नाही मी ज्याची काय करायचं हाय ती जगात ती करतोय माणसा.